और इसके ऊपर सोने का सुहागा यह है कि ये लोग हजारदस्त जो केमिकल इंडस्ट्रीज की परवानगी होती है, परमिशन, वो लोग भी धड़ल्ले से दे रहे हैं भ्रष्टाचार करके। जबकि इसमें सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि जहां रेसिडेंस जोन है, अर्बन जोन में, ये लोग हजारदस्त की इंडस्ट्री नहीं परवानगी देना चाहिए, लेकिन ये इसको इग्नोर कर रहे हैं सुप्रीम कोर्ट के जजमेंट को। इनका कहना है सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिल्ली के लिए दिया है। अब आप बताइए, सुप्रीम कोर्ट का जजमेंट पोल्यूशन से रिलेटेड दिया हुआ है, वो ऑल इंडिया के लिए है, लेकिन इनका कहना है कि इसका इंप्लीमेंट सिर्फ दिल्ली में होगा, मुंबई में कैसे हम कर सकते हैं, इसके लिए आप सुप्रीम कोर्ट दोबारा जाइए। तो मेरा कहना यह है कि वंचित बहुजन आघाड़ी वंचितों की पार्टी है। हम पैसा और माल के पीछे नहीं पड़ने वाले हैं, सत्ता के भूखे नहीं हैं। हमारा काम है, हम और आप सब खड़े हैं, कम से कम जीने के लिए, ऑक्सीजन खरीदने के लिए पैसा ना लगे। हमारा कहना है कि पोल्यूशन को कंट्रोल करो, और हमारी इनसे यही डिमांड है कि आज तक का जितनी भी इंडस्ट्री आपने रेसिडेंस जोन्स में परवानगी दी है, उनको कंसेंट टू ऑपरेट दिया है, उसको रिवोक करो और उन अधिकारियों पे कार्रवाई करो जो लोग इस कार्य को कर रहे हैं। और इस प्रकार हम लोग 3 महीने से लगभग महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड से संपर्क में हैं। हमारा डेलीगेशन जाके कई टाइम मिल चुका है, लेकिन इनके कान पे जू नहीं रेंग रही है, और ये आज मजबूर होकर हमको यहाँ पे आना पड़ा है। और अभी सुजात साहब के साथ हमारा डेलीगेशन जाएगा ऊपर, और इनसे हमारी यही डिमांड है कि जो भी इंडस्ट्रीज है या जो भी कंस्ट्रक्शन चल रहे हैं, उस पर पोल्यूशन का कंट्रोल किया जाए और कोर्ट के प्रमाणे लोगों को उनका काम करने की परवानगी दी जाए। इसको बोलते हुए मैं आप लोग से विदा लेता हूं। जय भीम, जय हिंद। धन्यवाद अबुल भाई। यानंतर पोल्युशन बोर्डच्या अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटायला जाईल। त्याच्यामध्ये मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन खान, महिला आघाडीचे अध्यक्ष गायकवाड, युवक आघाडीचे अध्यक्ष परमेश्वर रणशूर, ठीक आहे का, आणि मुस्लिम आघाडीचे कार्याध्यक्ष दौलत खान हे जातील। पण त्याआधी मी विनंती करतो युवा नेते सुजात आंबेडकर साहेब, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि पोल्युशन बोर्डाच्या कानामध्ये जे खीळ बसलेले आहेत ते काढून टाकावेत ही अपेक्षा। सुजात आंबेडकर आगे बढ़ो, सुजात आंबेडकर आगे बढ़ो, सुजात आंबेडकर आगे बढ़ो। देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, सुजात आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब आपण मार्गदर्शन करावं। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अबुलभाई, मुंबईच्या महिला अध्यक्ष सुनीताताई, मुंबई युवा आघाडी वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर दादा रणसूर, मंचावरती उपस्थित सगळे मान्यवर, इथे उपस्थित सगळ्या माझ्या बंधूंनो, माता भगिनींनो आणि या चळवळीतल्या साथीदारांनो, तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज आपल्या सर्वांना एक परिस्थिती माहिती आहे की पोल्युशन मुंबईमध्ये, प्रदूषण खूप मोठ्या परिस्थितीने वाढलंय, पण आपण त्याचा नुसता एक छोटासा आढावा घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रिटिशरांनी आपल्यावर राज्य केलेलं माहिती आहे, आणि मुंबईची जी संकल्पना होती आणि ज्याला आपण टाउन म्हणतो मुंबईमध्ये, ते बरंचसं इकडच्या लंडनच्या आराखड्यावरती आधारित आहे, बरोबर। आणि लंडन जेव्हा उभं राहत होतं, जेव्हा इंग्लंडमध्ये, युके मध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन चालू होतं, तेव्हा लंडनमध्ये मोठ्या कारखाने होते, फॅक्टरी होते, आणि ते सगळे कोळशावरती, लाकडावरती चालायचे, आणि लंडनमध्ये एक खूप मोठ्या प्रदूषणाचा प्रॉब्लेम सगळ्यांसमोर आढळलेला। पण त्याला कमीत कमी जाऊन 100 वर्ष तरी झालीत त्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या काळाला,
आणि त्याच्यानंतर त्यांनी लंडन उभारलं. तिकडे येऊन त्याच्याच आराखड्यावरती साऊथ बॉम्बे आपण ज्याला म्हणतो टाउन म्हणतो ते उभारलं. पण आज आपण या दोन्ही शहरांचा एक थोडा कंपॅरिझन करून बघूया, त्याची तुलना करून बघूया. आज जर आपण लंडन बघितलं तर लंडनचा AQI ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो ते 2 आहे, 2. आणि मुंबईचा जर एअर क्वालिटी इंडेक्स आपण बघितलं तर ते 149 आहे. आणि हा जो फरक आहे आपल्याला दिसतोय, हा फरक ह्याच्यासाठी येतोय कारण आज इकडच्या प्रदूषण विभागाने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक इकडच्या प्रदूषणावरती दुर्लक्ष केलंय, इकडे जे प्लांट उभारतात त्याच्यावरती दुर्लक्ष केलंय आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये इंटरेस्टच नाहीये, ते त्यांचं काम सिरियसलीच घेत नाहीयेत, अशी एक आपल्या समोर परिस्थिती उपलब्ध राहते. आपण जर बाकीचे सगळे देशभरातले महत्वाचे शहर बघितले ज्याची आपण तुलना वारंवार आपल्या मुंबईशी करत राहतो, ते न्यूयॉर्क झालं, लंडन झालं, टोकियो झालं, शांघाय झालं, बर्लिन झालं, पॅरिस झालं, हे जितके पण आता जगामध्ये सगळ्यात महत्वाचे शहर आहेत ज्याची तुलना वारंवार आपण मुंबईशी करत राहतो आणि आपण हे म्हणतो की मुंबई आपली शान आहे. या सर्व शहरांचा जर तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स बघितला तर तो कुठल्याही शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 10च्या वरती जात नाही. आज आपल्याला सर्वांना माहितीये की दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष प्रदूषणाचा मोठा प्रॉब्लेम उभा राहिला. मग अरविंद केजरीवालांच्या सरकारनं तिकडे ऑड इव्हन गाड्यांचं करायला लागलं, वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या. तिकडच्या CNG वरती रिक्षा चालतात, बराचसा पब्लिक ट्रान्सपोर्ट CNG वरती चालतो. आणि ह्या 10 वर्षाच्या लढ्यानंतर ते कुठेतरी ते कंट्रोल करायला यशस्वी झाले असं पण नाही मानत, पण ते खूप मोठ्या प्रमाणे वाढत नाहीये. पण हे 10 वर्षापासून ह्यांचा दिल्लीचा प्रॉब्लेम असताना आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षातच मुंबई दिल्लीच्या बरोबर आली आहे एअर क्वालिटी इंडेक्स वरती. आणि आज हे मुंबईच्या नागरिकांसाठी खूप महत्वाचं दुर्दैव आहे असं मी मानतो. कारण जी हवा आपण श्वास घेतो, ज्या हवेचा आपण श्वास घेतो, आज इकडे तीच हवा प्रदूषित झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना वेगवेगळे आजार व्हायची शक्यता आहे. जसं सतीश भाऊ म्हटले, राजगुरू साहेब म्हटले, तसं आज टाटा इन्स्टिट्यूटचा एक रिपोर्ट आलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की खूप मोठे रुग्ण हे मुंबईच्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिटेड आहेत. आणि हे सगळं होतंय कारण आपल्याला क्वालिटी एअर, स्वच्छ हवा श्वास घ्यायला नाही मिळते. आपण सर्व गावाच्या बाहेर जातो, ट्रिपला जातो, कधी कधी कोकणात जातो, कुठेतरी डोंगरावर जातो की नाही. लगेच मुंबईच्या बाहेर पडल्यावर, कोणत्या तरी डोंगरावर गेल्यावर किंवा कोकणपट्टीत गेल्यावर आपल्याला हे बदलतं की हवा बदलते. ती हवा का बदलते? श्वास घ्यायला बरं का वाटतं? कारण त्या प्रमाणाचं प्रदूषण अजून तिकडे झालं नाहीये. आणि मुंबईमध्ये परत आल्यावर आपल्याला लगेच जाणवतं की मुंबईच्या हवेमध्ये प्रदूषण किती प्रमाणात आहे आणि मुंबईच्या हवेमध्ये धूर कुठल्या प्रमाणात आहे. आणि आज हे सगळं होऊ राहिलंय कारण इकडचे जे नेते आहेत, इकडचे जे सत्ताधारी आहेत, त्यांनी निष्काळजीपणे पण नाही, ह्याला मी निष्काळजी नाही म्हणणार, ह्याला मी जाणीवपूर्वक एक कारस्थान रचलंय की इकडचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट्स इंडस्ट्रीयल प्लांट्सला त्यांनी दिलेत. आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलेत स्वतःचे अर्थसंबंध वाचवायला, स्वतःचे हितसंबंध वाचवायला आणि स्वतःचे जे सालगाडी आहेत, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या ओळखीचे जे उद्योगपती आहेत त्यांना श्रीमंत करायला. त्यांना तुम्हाला श्रीमंत करायचं तर ते करा, पण त्याच्यासाठी 2 अटी टाकतो. ती पहिली अट म्हणजे इकडच्या जनतेला लुटून त्यांना श्रीमंत नका करू. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जर त्यांना श्रीमंत करायचं तर एवढं बघा की इकडच्या सर्वसामान्य मुंबईच्या नागरिकांना त्याचा त्रास नाही होणार. कारण जर आपण बघितलं तर ज्याला आपण रेड झोन किंवा हॅझार्डस कॅटेगरी म्हणतो, रेड कॅटेगरी म्हणतो, तसे कमीत कमी 8 वेगवेगळे प्लांट हे मुंबईच्या रेसिडेन्शियल एरियाज मध्ये दिले गेलेले. आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये प्लांट देणे हा दिल्लीच्या हायकोर्टाचा जजमेंट आले. जेव्हा MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस लढली गेली होती, त्या केसमध्ये दिल्लीच्या हायकोर्टनी हे सुनावणी दिली आहे की कुठेही कोणत्याही ठिकाणी रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने राहतात त्या ठिकाणी हॅझार्डस किंवा रेड झोन
ह्या पद्धतीचे पॉवर प्लांट उघडू देऊ नयेत. पण ते मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणी उघडले गेलेत. नवी मुंबई हा प्लांटनी भरून चुकलेला आहे आज. आणि हे फक्त झाले कारण इकडच्या सत्तेधाऱ्यांनी पैसे कमवायला, स्वतःचे हितसंबंध टिकवायला, स्वतःचे जे उद्योगपती आहेत जे त्यांच्या पक्षाला टेबलाखालनं फंडिंग करत राहतात त्यांचे संबंध टिकवायला, त्यांचे इंटरेस्ट वाचवायला इकडच्या लोकांनी आज या सत्ताधाऱ्यांनी ह्या उद्योगपत्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि मोठ्या मोठ्या पॉवर प्लांट्सला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. हे एका बाजूनी होत असताना दुसऱ्या बाजूला आपण एक महत्वाची घोळचूक या सरकारची समजूयात. ती म्हणजे मुंबईकडे एक खूप महत्वाचं फुफ्फुस होतं. फुफ्फुस माहिती आपल्याला, लंग्स ज्याच्यातनं आपण श्वास घेतो. तर मुंबईचं एक ग्रीन लंग्स असं म्हणणारे एक आपल्याकडे गोष्ट होती आणि ती म्हणजे आपली आरे कॉलनी. आज या आरे कॉलनी मधली झाडं तोडायचा प्रयत्न केलाय, झाडं तोडून टाकली आहेत. नुसतीच झाडं तोडून नाही टाकली, तिकडे आपल्या तरुण बांधवांनी, युवक बांधवांनी जेव्हा आंदोलन केलं, त्या झाडांना मिठ्या मारून चिपको आंदोलन केलं की तुम्ही ही झाडं तोडू नाही शकणार. तिकडच्या पोलीस प्रशासनाने त्यांच्या उचलल्यात, त्यांच्यावरती केसेस टाकल्यात. ते अजूनही कोर्ट कचेरीच्या चक्रा मारतायत. असे कितीतरी त्यातले विद्यार्थी होते की त्यांना पुढे नोकऱ्या नाही मिळाल्या किंवा उच्च शिक्षणाच्या संध्या गेल्या किंवा परदेशी कुठल्या तरी खूप चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली तरी त्यांना व्हिसा मिळाला नाही कारण त्यांच्यावर कोर्ट केसेस चालू आहेत. अशा आरे कॉलनीमध्ये तुम्ही झाडं कापली मेट्रो कारशेड बनवायला. आणि मेट्रो कारशेड हे नुसतं बहाणं आहे. त्यांना ते मेट्रो कारशेड नुसतं पहिले टाकायचंय, मग त्यांना ती जागा रिलायन्सला विकायची आहे, अंबानीला विकायची आहे. आणि तिकडे त्यांना मी ऐकलं की एक नवीन एसएल वर्ल्ड पण बनवायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या जे पैसे येतात आणि ह्या पैशाच्या मागे ही जी लोक हे सगळं करस्थान करतायत त्यांना एक गोष्ट कळत नाही की ह्या सगळ्या करस्थानांनी, ह्या सगळ्या त्यांच्या हरकतींनी वाट लागतीये ती सर्वसामान्य जनतेची लागतीये. पण यांना एवढं पण अक्कल नाही की दुजाभाव करतात. पण एवढा यांना पण कळत नाही की आपण जी हवा करतो तीच हवा हे लोक श्वास घेतात. यांच्याकडे काय घरी स्वतःचे ऑक्सिजन सिलेंडर नाहीयेत, सेपरेट काय मास्क घालून फिरत नाहीत. पण स्वतःच्या पैशासाठी स्वतःचे अर्थसंबंध टिकून ठेवायला आणि पक्षाला फंडिंग कसं येईल, स्वतःच्या पोराबाळांना पैसे कसे जोडत राहतील हे समजायला आज यांनी मुंबईचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू दिलंय. कारण त्यांनी असे चुकीचे निर्णय घेतलेत ज्यांनी ही परिस्थिती आली. बरं, हा एक मुद्दा झाला एअर पोल्युशन बद्दल. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मुंबईवरती अजून एक संकट येणार आहे आणि ते लवकरच येणार आहे. ते म्हणजे मुंबईच्या अवतीभवती कोस्टल रोड बांधले जाणार आहेत. या कोस्टल रोडनी पण या प्रदूषणाला खूप मोठा धक्का लागणार आहे आणि प्रदूषणाचा वाढ होणार आहे. कारण जी समुद्राखालची मरीन बायोलॉजी आपण ज्याला म्हणतो, जे समुद्र तळावरती छोटे मासळे राहतात, खेकडे आणि इतर प्राणी राहतात आणि त्याच्याहून महत्वाचा समुद्र तळावरती जी झाडे असतात, पाण्याखालची झाडे असतात, सीवीड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याला मोठ्या प्रमाणाने तिकडच्या एन्व्हायरमेंटला त्रास होणारे, धक्का पोचणारे आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून एका प्रदूषणाचा वाढ दिसणार आहे. त्याच्यामुळे ओटी भरतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईमध्ये परत पाणी सुचलं, पाणी घुसलं, पाणी साचलं, मुंबई तुंबली की ते पाणी परत बाहेर जायला खूप मोठा त्रास होणार आहे. आपण जे प्लॅस्टिकचं पोल्युशन समुद्रात टाकतो तेच समुद्रातलं पोल्युशन परत आपल्या शहरांच्या रस्त्यांवरती येणार आहे. आणि ह्या सगळं थांबवायचं असेल तर इकडच्या प्रशासनाला, इकडच्या सरकारला जागं व्हायलाच लागणार आहे. कारण हा सर्वसामान्य गोरगरिबांचा, मुंबईच्या नागरिकांचा महत्वाचा प्रश्न राहणार आहे की जर रस्ते भरले, जर आपल्याला श्वास घ्यायला नाही राहिलं, जर हवा, ज्या हवेत आपण श्वास घेतो ती हवाच प्रदूषित झाली तर आपल्या पुढच्या जगण्या मरण्याचा प्रश्न खूप गंभीर होऊन जातो असं मला वाटतं. आणि हे सगळं होत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इकडचं जे प्रशासन आहे, इकडचे जे सरकार आहे, इकडचे जे पहिले उपमुख्यमंत्री आहेत, इकडचे जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, इकडचे जे तिसरे मुख्यमंत्री आहेत, ते सगळे झोपून गेलेत आणि या कारस्थानामध्ये सामील आहेत. म्हणून ह्याच्याबद्दल आपल्याला आवाज उचलायचा आहे आणि तो दण करून आवाज उचलायचा आहे. कारण मला असं वाटतं की ह्या राज्यामध्ये असा एकच पक्ष आहे जो सर्वसामान्यांचे विषय घेतो, जो गोरगरिबांचे विषय घेतो. तो मुंबईच्या इलेक्ट्रिसिटी बिलचं आंदोलन असो, ते गायरान जमिनीचं आंदोलन असो, तो स्कॉलरशिपचं आंदोलन असो, ते कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती
नोकरी देण्याचं आंदोलन असो, इकडच्या गोरगरिबांचा, सर्वसामान्य नागरिकांच्या, कष्टकरी यांच्यासाठी कोण भांडत असेल तर ती फक्त वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचा पण समजून घ्या, ही खुश व्हायची गोष्ट नाहीये. ही खुश व्हायची गोष्ट नाहीये. ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दुर्दैव आहे की आज एकच फक्त पक्ष तो गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढतो. पण त्याच्यामुळे आपल्या सर्वांवरती जबाबदारी वाढतीये की आपल्याला आपलं आंदोलन मोठं करायचंय, आपल्याला आपला आवाज अजून बुलंद करायचा आहे आणि आपल्याला या आंदोलनाची दिशा आणि दशा अजून तीव्र करायची आहे. जाता जाता मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो की ह्या मुंबईमध्ये आपण सर्वांनी परत एकदा दाखवून दिलंय की सर्वसामान्यांच्या, सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमी लढून येतात, धावून येतात आणि नेहमी लढत राहतील. पण त्याच पद्धतीने जसं आपण इकडे जमलो, आपल्या सर्वांचं कर्तव्य हे राहणार आहे की सभा संपल्यानंतर पण आपल्याला आवाज करत राहायला लागणार आहे. आपण ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहोत, ज्या फेसबुक ग्रुपवरती आहोत, जे फेसबुकवरती फ्रेंड्स आहेत, इन्स्टावरती फॉलोअर आहेत, मित्र लागणार आहे, कारण ते कोणती वेगळी हवा श्वास घेतात का? त्यांच्याकडे घरी ऑक्सिजन सिलेंडर आहे का? नाही. तर मग आपल्या सर्वांना हे करायचंय की आंदोलन संपल्यानंतर त्याचा आवाज वाढवायचा आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा आपला मुद्दा जो आहे, हे आपलं जे म्हणणं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं. आणि जाता जाता एक वेगळा मुद्दा मांडून जातो, तो असा आहे की माझ्यापर्यंत एक सर्क्युलर आलंय, मी तुम्हाला ते शेअर करतो. याच्यानंतर अबुलबाई, सुनीताताई, परमेश्वर दादा सगळ्यांना पाठवतो. ते बद्दल ऐकलंय आपण, पाहिलंय आपण? नाही. ज्यांनी ऐकलंय, अपक्षाचे पदाधिकारी आहेत, आपण ह्याच्यावरती लगेच आवाज उठवला पाहिजे. कारण बीएमसीचं एक सर्क्युलर लागतं, पदवीधर मत नाही, मतदार नोंदणी पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकींसाठी. 3 मतदार नोंदणीची नोटीस कोणतरी येऊन जातं, त्याच्यावरती अधिकाऱ्याचं नाव नसतो, त्याच्यावरती ऑफिशियल शिक्का नसतो, पण त्याच्यावरती मुंबईमध्ये काही ठिकाणी भागदौड बसते. आणि हे आपल्याला बघायला लागणार आहे की हे गैरकानूनी आहे का, हे खरंच होतंय का, बीएमसीनी खरंच असं सर्क्युलर काढलंय का? आणि असं नसेल तर इकडचे भाजप आणि राष्ट्रवादी फुकटचे मतदार नोंदणी नसेल करून घेत ना, आणि लोकशाहीचा मजाक नाही उडवते ना. एवढी आपल्या सर्वांना दक्षता घ्यायला लागणार आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपला खूप खूप धन्यवाद. जय भीम.